रोहित विराटच्या कामगिरीकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। ही सगळ्यात मोठी बातमी आपण पाहतोय। फिरकीपटू पाकिस्तान 242 धावांचं आव्हान आहे। भारताची भेदक गोलंदाजी, कुलदीप यादव पंड्याची भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते। भारताची भेदक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली। पहिली इनिंग या मॅच मधली संपलेली आहे आणि यावेळी कुलदीप यादवचं देखील आपल्याला बॉलिंग पाहायला मिळालेलं आहे। विश्लेषण करता येईल असं कुलदीप यादवचं आजचं खरं तर बॉलिंग होतं। पाकिस्तान 241 वरच गारद झालेलं आहे। टीम इंडिया पुढे आता 242 धावांचं आव्हान असणार आहे। भारताची भेदक गोलंदाजी आपण पाहतोय। खरं तर भारतानं पाकिस्तानची अवस्था बिकट केलेली होती। सामना सुरू होता आणि पाकिस्तानची अवस्था बिकट झालेली होती आणि आता टीम इंडिया पुढे जवळपास 242 धावांचं आव्हान असणार आहे। कुलदीप यादव पांड्याची ही कामगिरी पाहायला मिळते। भारताची भेदक गोलंदाजी। दुबईत हा सामना सुरू आहे आणि आता काही वेळातच भारत देखील बॅटिंग करणार आहे। मात्र चॅम्पियनशिप मधून ही सगळ्यात मोठी बातमी येते। भारत पाकिस्तान महामुकाबला आपल्याला पाहायला मिळतोय। त्याचं प्रत्येक अपडेट झी 24 तासवर पाहायला मिळत आहे। टीम इंडिया पुढे आता 242 धावांचं आव्हान आहे आणि या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अमर काने। अमर, पाकिस्तानची अवस्था जरा बिकट झाल्याचं पाहायला मिळालं। रुबीना, 2-3 गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे। 201च्या स्कोरबोर्डवर लागलेला आहे पाकिस्तान 225 पूर्वी रोखण्याची शक्यता होती, पण शेवटला खुशदिलने ज्या पद्धतीने फटकेबाजी केली आणि नसीम शाह सोबत जी पार्टनरशिप केली ती जरा निर्णायक ठरली आणि त्याच्यामुळे 241 पर्यंत मजल मारू शकली। पण पुन्हा एकदा पाकिस्तान समोर जी नामुष्की आली आहे की ती 50 ओव्हर सुद्धा पूर्ण खेळू शकलेले नाहीये। कुलदीप यादवचं विशेष करून कौतुक केलं पाहिजे। त्यांनी 3 विकेट्स काढल्या। त्याच्या फिरकेने आज पुन्हा एकदा कमाल केलेली आहे। कुलदीप यादव विरुद्ध पाकिस्तान आपण नेहमी लढत पाहिली तर कुलदीपची नेहमी सरशी ठरलेली दिसते। आज सुद्धा त्यांनी विकेट काढलेले आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं हार्दिक पांड्याने सुद्धा अगदी अचूक टप्प्यावर बॉलिंग करत पाकिस्तानी बॅट्समनला ज्या मिडल ओव्हर्सला रोखायचं होतं तेव्हा रोखून धरलं। 10 ते 30च्या ओव्हरमध्ये पाकिस्तानचे विकेट नव्हती पडली, पण त्यांचे बॅट्समन रन नव्हते काढू शकत आणि तेच मोकाची ठरली। त्यामुळे त्यांच्या बॅट्समनवर दबाव वाढत गेला आणि ते एका पाठोपाठ आउट होत गेले। खरं तर रिझवानची जी पार्टनरशिप होती सौद सोबत ती 104 रनची पार्टनरशिप होती। पाकिस्तान कुठेतरी 260 प्लस होतं का असं वाटत होतं, पण त्यानंतर तो ब्रेक थ्रू मिळाला आणि एका पाठोपाठ एक पाकिस्तानचे प्लेयर्स बॅट्समन आउट होत गेले आणि 241 रन्सवर रोखण्यात भारतीय टीमला एक यश मिळालेलं आहे। मोठं असं यश म्हणता येईल, कारण की या पिचवर आपण गेली मॅच सुद्धा बघितली होती बांगलादेश विरुद्ध। या मैदानातली 228 रनचं टार्गेट होतं। भारताला थोडा संघर्ष करावा लागला। पाकिस्तानची बॉलिंग सुद्धा पूर्वीसारखी एवढी चांगली नसली तरी नक्कीच भारतीय बॅट्समनला थोडेफार अडचणी निर्माण करू शकतात। पण दुसऱ्या बाजूने भारताकडे अगदी जगातली टॉप अशी बॅटिंग लाईनअप आहे। अगदी रोहित शर्मा असो किंवा शुभमन गिल असो, म्हणजे प्रिन्स गिल ज्याला म्हणतो, ज्या पद्धतीने तो फॉर्मात आहे। गेल्या काही मॅचेसमध्ये जे 8 शतक पूर्ण त्याचे आतापर्यंत झालेले आहे आणि गेल्या काही महिन्यात त्याचा जो फॉर्म आहे तो अफलातून आहे। रँकिंगमध्ये नंबर 1 आलाय आणि त्या दोघांनंतर परत एकदा विराट कोहली तो पाकिस्तान विरुद्ध तर अगदीच भारात असतो। त्यामुळे या मॅचमध्ये भारतीय बॅट्समनला आता कामगिरी करायची आहे। बॉलर्सनी आपली कामगिरी बजावलेली आहे। 241 रन्सवर रोखलेला आहे। रोहितकडनं परत एकदा मोठ्या खेळीची अपेक्षा राहील। रोहितच्या पाकिस्तान विरुद्धच्या आपण गेल्या 6 इनिंग बघायला गेलो, 6 मध्ये 2 सेंचुरी आहे, 3 मध्ये हाफ सेंचुरी आहे त्याची। त्यामुळे रोहितकडून पुन्हा एकदा पाकिस्तानची धुलाई होते का हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। एकूणच भारतीय बॉलर्सनी परत एकदा उत्कृष्ट अशी कामगिरी केली आहे। 241 रन्सवर पाकिस्तानला रोखलेलं आहे आणि आता भारतीय बॅट्समन कशी कामगिरी करतात, परत एकदा अगदी सहज हे रन करतात की किती ओव्हर्समध्ये रन करतात याकडे सगळ्यांचं लक्ष राहील। पाकिस्तानकडे पण चांगला बॉलिंग अटॅक नक्कीच आहे रुबीना। निश्चितच अमर, धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी। आम्ही वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेत राहणार आहोत।